महाराष्ट्रामध्ये एका सरपंचाची हत्या झाली, त्याचबरोबर एका युवकाचा पोलिसांच्या कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र सदनातल्या आयुक्तांना जाब विचारण्यासाठी खरं तर राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये आपण पाहतोय JNUचे विद्यार्थी आलेले होते आणि हे विद्यार्थी या ठिकाणी प्रतिकात्मक अशा पद्धतीनं हे आंदोलन करतायत। फक्त आपण पाहिलं तर 6 विद्यार्थी आहेत आणि हे 6 विद्यार्थी जय भीमचे ज्या घोषणा आहेत त्या या ठिकाणी देत आहेत आणि या 6 जणांसाठी खरं तर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण या महाराष्ट्र सदनाच्या गेटवर तैनात करण्यात आलेला आहे। अगदी आपण जर पाहिलं तर SSB आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सुरक्षा बल जे महाराष्ट्र सदनाची सुरक्षा करतात ते देखील या ठिकाणी आहेत। महत्त्वाचं हेच आहे की यांची जी मागणी आहे ती आहे न्याय मिळाला पाहिजेत अशी खरं तर मागणी आहे। या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राचा देखील एक जो विद्यार्थी आहे तो आहे। काय मागणी आहे तुझी नेमकी? हा बोल। नाही आमचे जे अध्यक्ष आहेत की सोमनाथला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या दलितांवरती जे हिंसा होतात अॅट्रॉसिटी होतात त्या थांबल्या पाहिजेत। सरपंच सगळ्यांनाच न्याय मिळाला पाहिजे। ताब्यात घेतलं हे खरं जय 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 भीम, जय 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 भीम, जय पेरियार जय भीम। सोमनाथ हे घोषणा दिल्या जात आहेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना जे आहे दिल्ली पोलिसांनी प्रामुख्याने ताब्यात घेतलंय। सुरक्षा रक्षकांनी त्यांना सध्या ताब्यात घेतलंय। त्यांना ताब्यात घेऊन आता दुसऱ्या ठिकाणी खरं तर नेलं जाईल। पण महत्त्वाचं हेच आहे JNUचे हे विद्यार्थी होते आणि JNUचे विद्यार्थी म्हटलं तर आक्रमकपणा असेल किंवा वाद असेल हा कायमच ओढवत असतो आणि त्यामुळेच आपण पाहतोय की त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून प्रामुख्यानं महाराष्ट्र सदनाची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आली होती आणि एकूण 6च विद्यार्थी आहेत फक्त त्यांनी प्रतिकात्मक पद्धतीनं आंदोलन केलं। मात्र त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय SSBचे हे सगळे कमांडर्स आहेत किंवा जे सैनिक आहेत त्यांना महाराष्ट्र सदनाच्या गेटवर तैनात करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये महिला ज्या सुरक्षा रक्षक आहेत त्या देखील आहेत। त्याचबरोबर बॅरिकेडिंग जे आहे ते अशा पद्धतीनं करण्यात आलेलं होतं कारण हे मुख्य गेट आहे, इन गेट आहे आणि या गेटमधून ते विद्यार्थी आत जाऊ नयेत याची पूर्णपणे खबरदारी घेतली गेलेली आहे। महाराष्ट्र सुरक्षा बल आणि सीमा SSB यांचीही खरं तर सुरक्षा होती। एकंदरीतच प्रतिकात्मक पद्धतीनं आंदोलन करून न्याय मिळावा ही मागणी करत JNUचे हे विद्यार्थी या ठिकाणी आले होते आणि त्यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।